hopefully we are starting the lecture back once again. आपला जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स, सो बेटा त्यामधला आपला चाललाय सर्क्युलर मोशन वाला पार्ट. ओके, सो बेटा ह्या सर्क्युलर मोशन मध्ये ना फटाफट रिव्हिजन एकदा आपण सुरू करू. बेटा सर्क्युलर मोशन मध्ये वी आर ऍक्च्युअली लर्निंग कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स मीन्स द टर्म्स विच आर इन्व्हॉल्व इन आवर सर्क्युलर मोशन. सो त्यामध्ये सगळ्यात पहिली टर्म आपण पाहिली रेडियस वेक्टर किंवा रेडियल वेक्टर. ओके, so radius vector. This radius vector is also called as position vector. This radius vector is also called as position vector. Okay, this radius vector is also called as position vector. Why? Because it gives position of a particle from center of a circle. सेंटर हा एक असा कॉमन पॉइंट आहे जिथनं पार्टिकलचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. सो सेंटर पासून टिक 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 सगळीकडे तुम्ही पाहू शकता. सो तो पॉइंट पोझिशन देतो. सो हा वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल. बर, सेकंड कॉन्सेप्ट आपण पाहिली अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय पाहिजे बेटा? झालेलंच रिपीट करताय का? काय काय? चलो प्लीज कॉन्सन्ट्रेट. 5 मिनिटात रिवाइज करतोय मी. झालेलं नाही, रिपीट करताय का? हे 2 मिनिटात रिपीट करतोय, फार जास्त नाही. हा बस हे कळण्यासाठी की चॅप्टर मध्ये काय, बाकी दुसरं काहीच नाही, ट्रेलर कळण्यासाठी. ठीक आहे ना. बाहुबली 2 आल्याच्या नंतर बाहुबली 1 मध्ये काय होतं ते जरा 5-अर्धा मिनिट दाखवतात की नाही, तसं आहे, बाकी दुसरं काहीच नाही. सो बेटा सर्क्युलर मोशन मध्ये कायनेमॅटिक्स मध्ये रेडियस वेक्टर झाला आणि आफ्टर दॅट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो बेटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय थीटा. ओके, आणि हा थीटा वेक्टर आहे. आपल्याला वेक्टर पाहिजे, तो स्केलर पण असतो, मोठा असेल तर छोटा असेल तर वेक्टर आहे. आणि हा ऍक्सियल वेक्टर आहे. कसा आहे बेटा? हा ऍक्सियल वेक्टर आहे. आय हॅव ऑलरेडी टोल्ड. सो सपोज हा हॉरिझॉन्टल सर्कल असेल आणि मोशन अँटी क्लॉकवाईज असेल तर हा कुठे जाईल? वरती जाईल, राईट. आफ्टर दॅट वी हॅड स्टडीड बेटा अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी डिनोटेड बाय ओमेगा. जिकडं थीटा तिकडं ओमेगा, बस संपली कॉन्सेप्ट. जिकडं थीटा तिकडं ओमेगा, हम साथ साथ है, तेरे जैसा यार कहा. ठीक आहे ना. हे दोघं इतके चांगले मित्र आहेत. ऑलवेज रिमेंबर, संपूर्ण फिजिक्स मध्ये जिकडे थीटा ना बेटा तिकडे ओमेगा. हा, ते वेदांत आणि साहिल सारखे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. तेरे जैसा यार कहा. हा पार्टीला चालला, तो पार्टीला चालला, हा टाइमपास करायला चालला, तो टाइमपास करायला चालला. फक्त एकच ठिकाणी प्रॉब्लेम येतो, हा अभ्यासाला लागला की हा अभ्यासाला लागत नाही. ठीक आहे. सो बेटा जिकडे थीटा तिकडे ओमेगा, जिकडे थीटा तिकडे ओमेगा. पुन्हा पुन्हा मेन्शन करतो बेटा, थीटा इज ऑल्सो वेक्टर, ओमेगा इज ऑल्सो वेक्टर, अँड वी आर डन विथ दिस. ओके, सो अँग्युलर व्हेलॉसिटी इज ओमेगा अँड ओमेगा इज थीटा बाय टी. सिंपली लिहिला मी, ओमेगा इज थीटा बाय टी. बेटा गुड इव्हनिंग सर. सर एक डाऊट आहे. काय काय? बोल ना साहिल. सर उद्याचा टाइमचा ऍडजस्ट करा ना काहीतरी. सकाळी काय ऍडजस्ट करायचं उद्याचा एक्झॅक्ट? दिवस. काय काय? ठीक आहे. तर हे अँग्युलर व्हेलॉसिटी इज ओमेगा नथिंग बट थीटा बाय टी. काय काय? हा झालं. हॅलो हा बोल ना. सर, ते उद्याच दिवस टाइमचा काहीतरी करा ना क्लासचा. उद्याच्या दिवस काय करायचं तू सांग. ठीक आहे. तर ओमेगा इज थीटा बाय टी, अँग्युलर व्हेलॉसिटी. बेटा दिस बोथ आर ऍक्सियल वेक्टर्स. थीटा आणि ओमेगा बोथ आर ऍक्सियल वेक्टर्स. हे दोघे ऍक्सियल वेक्टर आहे, कायम ऍक्सिस वरतीच असतात हे. ठीक आहे ना. बर, याच्यानंतर आपण पाहिलं अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन डिनोटेड बाय अल्फा. अर्थात हा सुद्धा वेक्टर आहे, कारण की हे वेक्टर घेतले तर त्यालाही वेक्टर घ्यावा लागेल. तर हा अल्फा काय बेटा? चेंज इन द अँग्युलर व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. बर, याची डायरेक्शन कशी आहे? जर का हा ओमेगा इन्क्रीज होत असेल तर त्याच्यासोबत, अदरवाईज त्याच्या अपोजिट. मग आता हा अल्फा वेक्टर मी असा दाखवला तर ओमेगा वेक्टर काय होतं बेटा? इन्क्रीजचं साईन येते वरती म्हणजे. आणि मी अल्फा वेक्टर खाली दाखवला म्हणजेच ओमेगा काय होतं बेटा? डिक्रीज. क्लिअर आहे? ठीक आहे, चला याचा स्क्रीनशॉट घ्या एकदा. हे बेसिक्स आपण ऑलरेडी स्टडी केले होते. आफ्टर दॅट नंबर 5 आणि 6 वॉज टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. कायनेमॅटिक्स मध्ये हे नंबर 5 अँड 6 आर नथिंग बट टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. सो नंबर 5 इज टाइम पिरियड. व्हॉट इज टाइम पिरियड?
टाइम हा लागलेला वेळ आहे, टाइम पिरियड हा लागलेला वेळ आहे एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी. मग आता एक राऊंड जर का चेक 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 कंप्लीट होत असेल तर टाइम इज डिस्टन्स अपॉन स्पीड, राईट? सो कॅन आय से टाइम इज डिस्टन्स अपॉन स्पीड. सो एक राऊंड मारला तर टाइम झाला टी, डिस्टन्स इज 2πr, स्पीड इज v झालं. आणि वी नो दॅट दिस v इज आर ओमेगा. हे आपण रिलेशनशिप पाहिलं होतं. आर आणि आर कॅन्सल झाला. सो टी इज 2π by ओमेगा. After that, next one was frequency. Okay, this is nothing but recap. Frequency is the number of revolutions per second. I repeat, frequency is the number of revolutions per second. So beta, frequency is simply reciprocal of time. Frequency is simply reciprocal of time period. चला स्क्रीनशॉट घ्या. झालं. आणि आता वळूया आपण आजच्या टॉपिक कडे की जे लिनियर ऍक्सलरेशन किंवा युसीएम इज ऍक्सलरेटेड मोशन हा पार्ट आपण ऍक्च्युली शिकत होतो. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की आपण दोन प्रकारच्या रिलेशनशिप्स आपण पाहिल्या होत्या. ओके, नीट लक्ष दे बेटा. इथे मी दाखवलं होतं बेटा डेल्टा थीटा वेक्टर. ठीक आहे, दिस वॉज लाईक आर वेक्टर जेव्हा पार्टिकल इथे आहे आणि दिस वॉज डेल्टा एस वेक्टर डिस्प्लेसमेंट. तर वेक्टर रिलेशन मी दिलं होतं लक्षात ठेवायचं डेल्टा थीटा क्रॉस आर वॉज डेल्टा एस. सो डेल्टा एस वेक्टर वॉज डेल्टा थीटा वेक्टर क्रॉस आर झालं. आणि लिनियरली आपण लिहितो स्केलर फॉर्म मध्ये डेल्टा एस इज आर डेल्टा थीटा. सिमिलरली ही मोशन अँटी क्लॉकवाईज आहे बेटा. अजून काय केलं आपण अँटी क्लॉकवाईज आहे. दॅट्स वाय अशा डायरेक्शन झाल्या. परत एकदा अँटी क्लॉकवाईज. व्ही आणि ओमेगा मधलं रिलेशन मला जर का पाहिजे तर बेटा ओमेगा इज द ऍक्सियल वेक्टर. यू नो दिस. बर झालं. बर का, हा माझा व्ही वेक्टर कारण की जिकडे लिनियर डिस्प्लेसमेंट तिकडं व्हेलॉसिटी वेक्टर झालं. आणि हा माझा रेडियस वेक्टर. सो वन्स अगेन ओमेगा क्रॉस आर झालं. सो व्ही इज नथिंग बट ओमेगा क्रॉस आर आणि स्केलर फॉर्म मध्ये व्ही इज आर ओमेगा झालं. चला याचा एक स्क्रीनशॉट घ्या. आता मेन मुद्दा आपल्याला कोणता पाहायचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग व्हॉट वी विश टू अंडरस्टँड इज की बेटा हे रिलेशनशिप वापरून नीट लक्ष दे, हे रिलेशनशिप वापरून माझी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही ऍक्सलरेटेड मोशन कशी आहे हा खरा मेन आजचा टॉपिक होता जो आपल्याला डिस्कस करायचा. नेमका हा काय प्रकार आहे. तर बेटा ऍक्सलरेशन लिनियर ऍक्सलरेशन मी लिहितो युसीएम इज ऍक्सलरेटेड मोशन. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सलरेशन नेमकं काय युनिफॉर्म आहे. बट व्हॉट इज युनिफॉर्म बेटा. स्पीड इज युनिफॉर्म. सो जी व्हेलॉसिटी आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हेलॉसिटी काय होती बेटा. अँटी क्लॉकवाईज मोशन अजून केली हा. तर व्हेलॉसिटी काय बेटा युनिफॉर्म आहे बट मॅग्निट्यूडच्या टर्म्स मध्ये डायरेक्शन इज ऑलवेज चेंजिंग. डायरेक्शन इज ऑलवेज चेंजिंग. प्रत्येक सेकंदाला तिची डायरेक्शन चेंज होते कारण व्हेलॉसिटी ही टँजेन्शियल आहे. मग आता बघा व्ही व्हेक्टर इज ओमेगा व्हेक्टर क्रॉस आर व्हेक्टर. सो व्ही इज ओमेगा क्रॉस आर. Rate of change of velocity is acceleration. Come on, rate of change of velocity is acceleration. Rate of change of this velocity is acceleration. So I have to differentiate with respect to t. Derivative chapter मध्ये हे एकदम व्यवस्थित समजून जाईल. फक्त नोटबुक मध्ये लिहून ठेवा differentiate with respect to t केला. So बेटा dv vector upon dt is d by dt of omega cross r. Okay. मग आता डेरिव्हेटिव्हचा u v रूल आहे. ओके. सो बेटा यू म्हणजे ओमेगा क्रॉस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस प्लस. आता बघ बरं का सेकंड क्रॉस डेरिव्हेटिव्ह फर्स्ट नाही करायचं. ऑर्डर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त नोटबुक मध्ये लिहा, अजिबात टेन्शन घेऊ नका. डेरिव्हेटिव्ह झाल्यावर कळून जाईल. हे असं का लिहिलं तर ऑर्डर इज इम्पॉर्टंट बेटा. ऑर्डर इज इम्पॉर्टंट म्हणून आपण डेरिव्हेटिव्हचा रूल ऑर्डरच्या हिशोबाने लिहिला. आता कॉन्सन्ट्रेट करा इथे ओमेगा क्रॉस dr by dt रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर. रेट ऑफ चेंज ऑफ चेक 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 पोझिशन वेक्टर इज वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर इज वेलॉसिटी झालं. प्लस रेट ऑफ चेंज ऑफ ओमेगा मी तुम्हाला सांगितलं फिजिक्स मध्ये भागिले टाइम म्हणजे रेट ऑफ चेंज किंवा रेट ऑफ चेंज म्हणजे भागिले टाइम. तर बघ रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इज अँग्युलर ऍक्सलरेशन. सो अल्फा क्रॉस आर. आता खरा खेळ सुरू झाला की रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज ऍक्सलरेशन बेटा. मग हे जे ऍक्सलरेशन आहे अर्थात वेक्टर आहे तर हे कोण आहे बेटा ए सेंट्रिपिटल आणि हे कोण आहे ए
tangential. Very, very important point I have got. Very, very important point I have got. Beta, A centripetal is omega क्रॉस V. आणि ह्या सेंट्रीपेटल वाल्याचं काम काय आहे? नीट लक्ष द्या बेटा, सेंट्रीपेटल वाल्याचं काम काय आहे? हे बघा, डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. तर याचं काम आहे छिक 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 पार्टिकलला ओढत ओढत त्याची डायरेक्शन चेंज करणे. याचा काय रोल आहे बेटा? याचा काय रोल आहे? डायरेक्शन चेंज करणे. काय रोल आहे बेटा त्याचा? मराठीत लिहिलं मस्तपैकी, एसीपीचा डायरेक्शन चेंज करणे. तो खेचत राहतो, तो पार्टिकलला खेचत राहतो आणि त्याची काय चेंज करतो बेटा? डायरेक्शन. हे एटी वेक्टर आहे. हा हे बघ, हा सुद्धा एटी वेक्टर इज अल्फा क्रॉस आर. वन सेकंड, याचं काम काय बेटा? मॅग्निट्यूड चेंज करणे. याचं काम काय आहे? मॅग्निट्यूड चेंज करणे. कम्स नो इश्यू. डन. मग आता टेंजेन्शियल कसा? ह्या पॉइंटला सेंट्रीपेटल इज टुवर्ड द सेंटर. सेंट्रीपेटल म्हणजे सेंटर सिकिंग, कुठेतरी लिहून घ्या. सेंट्रीपेटल म्हणजे सेंटर सिकिंग, सेंटरकडे खेचणारा. आणि टेंजेन्शियल म्हणजे कसं? आता ही मोशन अँटी क्लॉकवाईज असेल, नीट पहा. चिक 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 डिम डिम झुम 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 अँटी क्लॉकवाईज असेल तर कुठल्या ह्या पॉइंटला हे सेंट्रीपेटल आहे. तर हे बघ ना, वरती जाईल ना टेंजेन्शियल, आहे की नाही? कारण ते टँजेंटला आहे ना, अलॉंग द टँजेंट बेटा, अलॉंग द टँजेंट. एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा. झालं. सेंट्रीपेटल वाल्याचं काम डायरेक्शन चेंज करणे, टँजेन्शियल वाल्याचं काम मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड कमी जादा करणे. सो ए टँजेन्शियल पिक्चर मध्ये आला तर, नीट आहे का? ए टँजेन्शियल पिक्चर मध्ये आला तर बेटा होणार काय? दॅट सर्क्युलर मोशन विल बिकम नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म थोडीच राहील. हा टँजेन्शियल पिक्चर मध्ये जर का आला तर मोशन युनिफॉर्म नाही राहणार, नॉन युनिफॉर्म होईल, कारण की तिचा स्पीड कंटिन्युअसली चेंज होत राहील. झालं. आता या दोघांमधलं रिलेशनशिप, इथे राईट अँगल ट्रायंगल दोघांमध्ये कायम दे आर परपेंडिक्युलर. इट इज व्हेरी ऑब्विस. एसीपी इज परपेंडिक्युलर टू ए टँजेन्शियल. कशामुळे बेटा? हा अलॉंग द रेडियस आहे आणि हा अलॉंग द टँजेंट आहे, आणि रेडियस आणि टँजेंट हे अख्ख्या सर्कल मध्ये कायम परपेंडिक्युलर. मला ह्या दोघांचं नेट पाहिजे. आता नेट कसं होईल? पायथागोरस थेरम वापरला तरी चालेल, ट्रायंगल पॅरॅललोग्रामने केलं तरी चालेल, काही अडचण नाही. सो बेटा ए विल बी अंडर रूट, हे बघ ना पायथागोरस, चिक 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 चिक, हा वेक्टर आणि हा वेक्टर. व्हॉट विल हॅपन बेटा? इट विल बी अंडर रूट एसीपी स्क्वेअर प्लस एटी स्क्वेअर. सो हे ए नेट आहे बेटा. काय हे? नेट ऍक्सलरेशन. नेट ऍक्सलरेशन हे कधी आहे बेटा? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असताना. ओके, ठीक आहे. नीट ऍक्सलरेशन आलं. अच्छा, आता राहिला विषय अँगलचा. फ्रॉम द सेंटर, फ्रॉम द सेंटर मी अँगल कसा देणार? समजा हा फाय, तर मग टॅन फाय. नीट लक्षात ठेवा की संपूर्ण फिजिक्स मध्ये अँगल देण्याचं कॉन्ट्रॅक्ट टॅनचं आहे, ती ड्युटी टॅनची आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये टॅन हा नेहमी अँगल देतो, ठीक आहे ना? सो बेटा टॅन फाय विल बी इक्वल टू हाईट अपॉन बेस, किंवा तुम्ही काय म्हणता, अपोजिट अपॉन ऍडजसेंट. ओके, सो कॅन आय से 80 upon ACP. 80 upon ACP. So in this way we can give the direction. So beta this was magnitude. Okay, this was direction. Okay, एकदा स्क्रीनशॉट घ्या. बर, पहिली गोष्ट मला हे सांगा की अजून कोणता टॉपिक झाला होता सागर आपला सकाळच्या लेक्चर मध्ये? इथपर्यंत झालं होतं ना? होपफुली सकाळच्या लेक्चर मध्ये मला असं वाटतं आपण इथपर्यंतच घेत